नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. आज आपण मराठी भाषेचे प्रश्न स्पष्टीकरण पाहणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. मधमाशी खूप उपयोगी असते. मधमाशांना 5 डोळे असतात आणि 6 पाय असतात. मधमाशा एका फेरीत 50 ते 100 फुलांवर बसतात. त्यांच्यातून मध गोळा करतात. राणी माशी ही पूर्ण पोळ्याची प्रमुख असते. कामकरी माशा सतत मध गोळा करतात. तर बघा, ह्या उतार्यावर पहिला प्रश्न आहे, मध गोळा करण्याचे काम कोण करतात? तर आपण उतार्यात बघितलं, कामकरी माशा सतत मध गोळा करतात. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कामकरी माशा. प्रश्न क्रमांक 2, उतार्यात नयन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, उतार्यात आपण जर बघितलं, मधमाशांना 5 डोळे असतात. डोळे म्हणजेच नयन, म्हणून नयन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे डोळे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3, मधमाशीला किती पाय असतात? तर बघा, पर्यायामध्ये आपण बघितलं, मधमाशांना 5 डोळे आणि 6 पाय असतात. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6. प्रश्न क्रमांक 4, गटातील वेगळ्या लिंगाचा शब्द ओळखा. तर बघा, ते वासरू नपुसकलिंगी, ते मूल नपुसकलिंगी, तो कागद पुल्लिंगी, ते पिलू नपुसकलिंगी. म्हणून वेगळ्या लिंगाचा शब्द आहे तो कागद. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, चित्रातील प्राण्याचे घर कोणते? तर चित्रामध्ये जो प्राणी आहे त्याचं नाव आहे घोडा, आणि घोड्याच्या घराला आपण काय म्हणतो? तबेला. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तबेला. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. व्याकरणाच्या दृष्टीने जो शब्द शुद्ध आहे तो बघा, पोलीस, ऐकूया, ऋतुजा आणि माहिती. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7, न उमललेले फूल. तर न उमललेल्या फुलाला आपण काय म्हणतो? कळी. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कळी. प्रश्न क्रमांक 8, चतुर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, चतुरच्या विरुद्धार्थी आहे भोळा. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भोळा. प्रश्न क्रमांक 9, पुढील जोडशब्द पूर्ण करा. शेजारी, धर्म, शेजारी आजारी, शेजारी पाजारी, शेजारी बाजारी. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शेजारी पाजारी. प्रश्न क्रमांक 10, पुढील अक्षरांपासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? सरादाम. तर बघा, सदरा 3 अक्षरे, दाम सार नाही होत तयार, मरादास नाही, आणि रामदास. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, चांदोबाच्या देशात कविता कोणी लिहिली? तर बघा, पर्याय क्रमांक 1, एकनाथ आवाड याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 व 13 साठी सूचना. पुढील 2 वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 12, टिंबटिंब हा सण जानेवारी महिन्यात येतो. प्रश्न क्रमांक 13, सर्वजण या दिवशी प्रत्येकाला टिंबटिंब देतात. तर बघा, दिवाळी जानेवारी महिन्यात येत नाही, हिवाळा हा ऋतू आहे. होळी पण जानेवारी महिन्यात येत नाही. तर मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि सर्वजण या दिवशी प्रत्येकाला तिळगुळ देतात. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती चव नाही? तर बघा, तिखट ही चव नाही. तर आपल्या जिभेला दाह निर्माण होतो म्हणून आपण तिखट लागलं असं म्हणतो, पण तिखट ही चव नाही. प्रश्न क्रमांक 15, घर घरे तसं दगड, बघा, एक वचन अनेक वचन, दगड दगड, दगड दगडे, दगड दगडी आणि दगड दगड्या. तर बघा, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दगड